చేయడానికి అనిపించేద్దాం. జై శ్రీమాన్. विनम्र अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करतो. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, सन्माननीय प्रमुख पाहुणे, प्राध्यापक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र आणि मित्र, आपल्या सर्वांचे अँटी करप्शन ऍक्ट म्हणजेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा या जनजागृती कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. कुठल्याही चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलने होते, तर अशीच ज्ञान, स्वातंत्र्य आणि मूल्यांची जोड प्रज्वलित करण्यासाठी मी सर्व मान्यवरांना दीप प्रज्वलित करण्याकरता विनम्र आमंत्रित करतो. औपचारिक सुरुवात म्हणजे आपल्या मान्यवरांचे स्वागत समारंभ. तर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा नागरी विज्ञान सोसायटीच्या आदरणीय सचिव श्यामल पत्की मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लक्ष्मण शिंदे सर यांना. त्यानंतर आजचे प्रमुख पाहुणे आणि वक्ते, त्याची आणि विभागाच्या व्यक्तिमत्व, नांदेड पोलीस क्षेत्र एसीबी ब्रांचचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण दत्ताने सरांचे स्वागत करण्याची विनंती आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्यामल पत्की मॅडम यांना. डॉक्टर अश्विनी दत्ता मॅडम, ऍडिशनल सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस एसीबी ब्रांच नांदेड पोलीस क्षेत्र यांचे स्वागत करण्याची विनंती मी श्री श्यामल पत्की मॅडम यांना करतो.
ठिकाणी सर आजचा कार्यक्रम हा केवळ कायदा समजून घेण्यासाठी नाही तर आपल्याला सामाजिक आणि नैतिक जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आहे. म्हणून प्रामाणिक आणि प्रेमयुक्त आचरण हीच भ्रष्टाचार विरुद्धची सर्वात पहिली लढ्याची पायरी आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आणि महाविद्यालयाचे लाडके प्राचार्य डॉक्टर लक्ष्मणजी शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपले स्वागत करतात. या संस्थेचे असे असणाऱ्या गोष्टींवर या संस्था स्थापन केल्याचं संमेलनामध्ये त्यांना मिळालं होतं. राष्ट्रवाद उपस्थित असणारे संस्थेचे सचिव या कार्यक्रमाचे अनेक मान्यवर सर्व प्रतिष्ठित विद्यार्थी आणि या परीक्षा पोलीस कर्मी खरं तर हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश आहे की कायद्याविषयी आपल्याला थोडी माहिती होती. अनेक कायदे असतात आपल्याला माहिती नाही आणि कायद्याचा वापर जर चांगल्या पद्धतीने झाला तर कायद्यात पण महत्व असतं. अनेक असे कायदे आहेत की त्याचा वापरच होत नाही तर ते असून नसायचं. तर या बाबतीत जनजागरण करणे हे खरं उदाहरण मोठी भूमिका असेल पण आपल्या शिक्षण पालिकेची एक भूमिका आहे की सर्व विद्यार्थ्यांना किंवा समाजाच्या सर्व नागरिकांना या कायद्याच्या बाबतीत माहिती होते. या डॉक्टर आमची विनंती कायद्याच्या बाबतीत आपण मार्गदर्शन त्या अनुषंगाने तर या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाला मार्गदर्शन स्वागत करतो. बोलायचं नाही आपल्याला महाराष्ट्र जुना आहे 1950 स्थापना आणि 1950 मराठवाड्यामध्ये एक काळामध्ये सुरू झालं तर मराठवाड्यात शिक्षणाची स्थापना त्यांचं नाव आहे इथं 14 वर्षात एक 5 केली असते. अधिकारी मार्गदर्शनाची माहिती भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई केवळ कायद्याच्या माध्यमातूनच नव्हे तर जनजागृती आणि सगळ्या नागरिकांच्या सहभागातून ती प्रभावी म्हणता येते. याच विषयाची थोडक्यात भूमिका मांडण्यासाठी मी विनम्र आमंत्रित करतो डॉक्टर अश्विनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो नांदेड परिषद. मॅडम थोडक्यात आपल्या मार्गदर्शन करा. मी डॉक्टर अश्विनी बऱ्याच वेगाचा माझा परिचय आहे. काम करत असताना बऱ्याच नवीन आहे तर उपस्थित सर्व मान्यवर सायन्स कॉलेज ज्याचं एक नाव आहे सायन्स कॉलेज ज्याचं एक नाव आहे ते बोलले की वर्षाने ते नावाचं सायन्स कॉलेजच्या शामलवरती मिळत शिक्षक होते आणि मातृवस्ती करत त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत सुपरदेश आणि धीरज प्रयोग तरी प्रकार स्वतः न येतात
म्हणजे छान तिथे presentation करत आहे आवश्यक त्या सर्वांचं सर्वप्रथम बेसिकली खूप स्वागत करते. आजचं सायन्स कॉलेजचं लेक्चर आहे आजचा जो संवाद आहे मार्गदर्शनासाठी की आपण लोकांकडे पोहोचूया त्यासाठी औचित्य या कार्यक्रमाचे ते त्याबद्दल डिटेल कायद्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणारच आहे. हा कायदा अँटी करप्शन लॉ आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. समजलं पाहूया आपण लहानपणापासून कौरव इच्छुक आणि असं त्यातही माहिती एक पिक्चर आपल्याला त्या गोष्टी तयार झालेल्या पिक्चर त्याच्यात आपल्याला परंतु जेव्हा आपण समाज बघतो तर समाजामध्ये फक्त ब्लॅक आणि व्हाईट नसतं मध्ये खूप सारं ग्रे विंडो असते त्याची खूप मोठी विंडो असते आणि खूप रिलेटिव्हिटी असते कारण या कोणी ब्लॅक असतात दुसऱ्या व्हाईट असतं तर ब्लॅक आणि व्हाईट अशा प्रकारचे मोठा नाही आवाज बोलतोय नाही त्या माहिती आपण लहानपणापासून जेव्हा गोष्टी ऐकतो मुलाबाळांच्या गोष्टी असतात राम रावण इथून जाण्याची संस्कार आपल्याला झालेले असतात आपण काळाने काम करतो प्रत्येक वास्तविक असं असतं की काळाने पांढरा असतो नसतं त्याच्यामध्ये खूप मोठी क्रिया विंडो असते आणि ते खूप बदलत असते परिस्थितीनुसार ब्लॅक आणि त्या ब्लॅक असणारा दुसऱ्या प्रतीक्षा ब्लॅक आणि असतो आणि समाज म्हणून आपण सर्वसामान्य लोक ग्रे विंडो होतो आणि तसंच प्रशासकीय व्यवस्था म्हणून प्रशासकीय अधिकारी असतील प्रशासन म्हणून जे अधिकारी काम करतात ते सुद्धा प्रत्येक ग्रे विंडोमध्ये पोहोचवू शकतो. आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधताना हे दोन्ही जे आहेत मध्ये ग्रे विंडो होते त्यांना त्यांचा एकमेकांवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कसा करता येईल हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. एक व्यवस्था म्हणून प्रशासक म्हणून समाजाचे प्रतिनिधी म्हणून प्रशासनाशी भिडतो त्याचा संवाद होतो काही वेळा अज्ञान असतो काही वेळा त्रुटी होतो काही वेळा कन्फ्युजन होतो कधी कधी त्याची क्षमता असते तो अगदी पैसे देऊन सर्व्हिस लीडर होण्यासाठी तो इच्छेने किंवा अनिच्छेने भ्रष्टाचाराला साथ देतो. कधी शिक्षा नसते कधी इच्छा असते परंतु तो भ्रष्टाचाराचा बळी होतो. तर हे जे इक्वेशन होतं त्या इक्वेशनमध्ये तुम्हाला सेकंड चॉईस आहे पैसे देण्याव्यतिरिक्त पैसे देण्याव्यतिरिक्त एक चॉईस आहे एसीबी नावाचं कार्ड तुमच्याकडे प्रत्येक वेळी आहे या भागात जागृती करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. माझ्या सगळ्यात खूप मोठी तरुणाई आहे सायन्स कॉलेजमध्ये मला सांगितलं 4,500 विद्यार्थी आहेत सगळे विद्यार्थी समोर नाही आहेत परंतु तरुणाईला मला हेच सांगायचं तरुणाईची वर्ष म्हणजे आमच्या दृष्टीने तुमची खूप मोठी श्रीमंती आहे वयाच्या जगाचं तुमच्या हातात आहे तुमच्या बाजूने करताय खूप सारा उत्साह खूप सारी एनर्जी खूप सारी ऊर्जा आपल्या तरुणाईत असते. आपण जंतर मंतरवरती नुकतंच अनुभव ज्यांची जादू पाहिली आपण आणि हे भारतामध्येच नाहीये तुमचं पेपर वाचला तर जगात सगळीकडेच चालू असते. तुमच्या देशामध्ये तरुणाईचा प्रोजेक्ट खूप अमेरिकेमध्ये अँटी ट्रम्प असतो एन्व्हायरमेंट सिव्हिल राईट्स नेशनल राईट्स अशा मुद्द्यांवर त्यांची काय जनरेशन एक्स वाय झेड आणि पुढे हे इव्होल्युशन आणि तो विरोध करणाऱ्या तरुणाई विषय घेऊन प्रोटेस्ट करणाऱ्या ओव्हरऑल पिक्चर असतात जगात असं की प्रत्येक ठिकाणी त्याचा ऍक्टिव्ह आहे. नुकतेच युरोपमध्ये पण झाले सर्बियामध्ये झालं अल्बेनियामध्ये झालं भारताच्या बाजूला श्रीलंका नंतर बांगलादेशमध्ये नेपाळमध्ये अगदी सरकारने प्रोटेस्ट करून तर जनरेशन तुमच्याकडे आधुनिक आयुध आहे सोशल मीडिया व्हॉट्सअप मीडिया पण या निमित्ताने त्यांना गोष्टी फक्त लक्षात येतो की हे सगळं करतात तुमच्याकडे एआय व्हॉट्सअप मीडिया तुमच्याकडे क्षमता असतात खूप साऱ्या पॉसिबिलिटीज शक्यता तुमच्या असतात तुम्ही
यांचं एसीबी तर्फे अभिनंदन आणि तुमच्याशी जुळून घेऊ इच्छितो. जिथे जिथे तुम्हाला अडचणी येत आहेत, आमच्याकडे या जेन्युइन अडचणीसाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही तुमच्या सोशल सर्कलपर्यंत हा चौकशी तुम्ही माहिती सरांनी मार्गदर्शन करत याचा जास्तीत जास्त प्रसार करा. आजच्या कार्यक्रमाचं सर्वेक्षण आम्ही एवढंच औचित्य आहे. तुम्हाला आठवण करून मला जाणीव करतो की एसीबी तुमच्या मदतीला आहे. तुम्हाला जिथेही अडचण आहे, तुमची जेवढी तक्रार आहे, तुम्हाला अडचण येते तिथे नक्कीच तुम्ही आमच्याकडे या. आम्ही तुमच्यासाठी पूर्ण वेळ उपलब्ध आहोत. थँक्यू. हॅलो हॅलो न ऐकता समाजातील वास्तवाची भाषा मानता हे चित्र वास्तवादी पद्धतीने आपल्या समोर मांडण्यासाठी एमजीएम कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं पथन ऐकायचं सादर करणार आहोत. तरी सर्वांनी लक्षपूर्वक आहे. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. जुनी गाणी सोडून आज आपण महत्वाच्या विषयावर बोलू. तर मंडळी, जो आपल्या देशाच्या आणि आपल्या समाजाची मुळे पकडतो त्याचं नाव म्हणजे भ्रष्टाचार. भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. तर मंडळी, प्रश्न पडलाच असेल, नेमकं भ्रष्टाचार म्हणजे काय? भ्रष्टाचार म्हणजे जे काम करण्यासाठी सरकार आपल्याला पगार देतो त्या व्यतिरिक्त मागणारे पैसे म्हणजेच तो भ्रष्टाचार होय ना. तर मंडळी, असेच काही भ्रष्टाचाराचे आपण उदाहरणे पाहू. महाराष्ट्रात घरकुल योजना आहे, ज्यात शासन गोरगरीब व बेघर कुटुंबांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करते. तर मंडळी, लताबाई ही एक गृहिणी आहे. त्यांना घरकुल मिळणं झाले आहे, पण त्याच्या घराची पाहणी करण्यासाठी संबंधित अधिकारी येतात. तर मंडळी, चला पाहूया संबंधित अधिकारी व त्रस्त लता. माझ्या घराचा अर्ज मंजूर झाला आहे, पण पायाभरणीसाठी पहिला हप्ता अजून खात्यात जमा झाला नाही आहे. लताबाई, माझा हप्ता जमा होत नाहीये. मी पंचायत समितीमध्ये आवाज सादर केल्याच्या नंतर मला तुमचे पैसे मिळून जातील. मी ते जागा पाहिला तर आलोय ना. हो साहेब बघा, आणि करून द्यावं लवकर. हो हो करतो, पण माझा येण्या जाण्याचा खर्च तेवढा द्यावा लागेल. मी तालुक्यावरून आलो नाही, ते 20,000 रुपये द्या. पण साहेब, मागच्या वर्षी आमच्या शेजारच्या कमलाताईला तर कोणताच खर्च आला नाही. ते साहेब आले आणि मंजूर करून गेले. ते मागचं मला काही माहित नाही. जर माझा येण्या जाण्याचा खर्च दिला तरच मी तुमचा अहवाल पुढे चांगला पाठवेल. अहो साहेब, घर म्हणजे माझ्या गरिबाचं स्वप्न आहे हो. तुम्हाला 20,000 देणं म्हणजे माझ्या घराची एक भिंतच दिल्यासारखं झालं ना. आणि 3च भिंतीचं कोणतं घर बांधू साहेब मी? तर मंडळी, पाहिलीच नसेल लताबाईंची कथा, तसंच निसर्गाने घात केलेल्या शेतकऱ्याची कथा पाहू. संकटाच्या काळातही आपल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर राहण्यासाठी नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झाले असेल तर शेतकऱ्यांना पीक विमा मिळत असतो. तर मंडळी, रामदास हा एक शेतकरी आहे. जसं की आपल्याला माहितच आहे, यंदा पाऊस वगैरे पडलाच नाही, म्हणून जे पेरले तेही उगवले झाले नाही. त्याच्या शेताचे पाणी करण्यासाठी संबंधित अधिकारी येतात. तर मंडळी, चला पाहूया हताश शेतकरी व संबंधित अधिकारी. साहेब बघा ना, काय आहे माझ्या शेतात. जे पेरलं ते उगवलं नाही. आता परत पेरणी करायला लागेल. काहीतरी करा साहेब. करतो रामदास मामा, पण बदल आहे. वजन म्हणजे आमचा खर्चा पाणी करावा लागेल, तेव्हा सगळं विषय व्यवस्थित होईल. साहेब, आधीच जे गरीब त्यात निसर्गाने घात केला. आता तुम्हाला काय खर्च पाणी करू मी? वजन तर द्यावंच लागेल, सगळा विषय व्यवस्थित करून द्यायचा. साहेब, करावं काहीतरी गरीबाचं का. देवा, आता काय करू? तर म्हणजे पाहिली ना आता शेतकऱ्याची कथा. तर जसं की आपल्याला माहितच आहे, प्रत्येक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की शहरी भागाच्या मोठ्या कॉलेजमध्ये जाऊन शिकावं. तर तसंच असं आता एका विद्यार्थ्यांची गोष्ट पाहू. गरजू मुलांना शिक्षण घेत असताना शासन त्यांना आर्थिक मदत करते. ते ज्या कॉलेजमध्ये शिकतात तेथून त्यांना शिष्यवृत्ती मिळते. तर सुचित्रा ही ग्रामीण भागातून आलेली विद्यार्थिनी आहे. तिने तिच्या कष्टाने, जिद्दीने आणि मेहनतीने शहरी भागातील मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. तर ती शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी कॉलेजमधील संबंधित अधिकाऱ्याकडे जाते. तर मग चला पाहूया गरजू विद्यार्थिनी व संबंधित
सर, माझी शिष्यवृत्ती मंजूर झाली, पण तुमची तेवढी सही लागेल. सही मिळेल तुला, पण आधी थोडा खर्च पाणी करावा लागेल. आधी खर्चापाणी म्हणजे? खर्च पाणी म्हणजे तुला सहीसाठी कमीत कमी 2000 रुपये तरी द्यावे लागतील. सर, एवढे पैसे तर माझ्याकडे नाहीत, मी कुठून देऊ? पैसे दिल्याशिवाय तर तुला सही भेटणार नाही बेटा. सर, असं नका करू. खूप मेहनतीने जिद्दीने स्कॉलरशिप मिळवली. हे बघ, हे सगळं मला काय नाही. जर तू पैसे दिले नाही तर तुझं काम बिलकुल होणार नाही. सर, असं नका करू. माझ्या पुढच्या शिक्षणाचं काय? तर मंडळी, पाहिली ना गरजू विद्यार्थिनीची कथा. अशीच एक विद्यार्थिनी पाहू जिचा की मोबाईल चोरीला जातो. जेव्हा केव्हा आपल्यावर अन्याय होते व काही चोरीला जाते तेव्हा आपण तक्रार करायला जातो आणि साहेब आपली मदत करतात. तर मंडळी, विशाखा ही एक विद्यार्थिनी आहे जिचा की मोबाईल चोरीला जातो. ती तक्रार करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे जाते. तर मंडळी, चला पाहूया विशाखा व संबंधित अधिकारी. साहेब, मदत करा. माझी मुलं तक्रार नोंदवायची आहे. कसली मदत पाहिजे? साहेब, माझा मोबाईल हरवला आहे. चोरला असावा. कधी आणि कुठे हरवला? बसमधून कॉलेजला जात असताना माझा जवळच होता. त्याला तो सापडतच नव्हता. कालचीच गोष्ट आहे साहेब. बरं, ठीक आहे. बाहेर जा, मोबाईलची माहिती दे आणि तक्रार नोंदव आणि चहा पाण्याचा खर्च देऊन जा. साहेब, तक्रार नोंदवायला कसला आला खर्च? माझा मोबाईल तेवढाच होता. माझा अभ्यास आणलाय. ही माझी अडचण नाहीये. कब्जा दे, तक्रार नोंदव आणि जा इथून आता. असं कसं साहेब? मदत करा. मी कुठे जाऊ? कसा मिळणार मला न्याय? तर मंडळी, लताबाई, रामदास, सुचित्रा आणि विशाखा यांची बदल तुम्ही पाहिलीच असाल. तर तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की आता नेमकं करायचं तरी काय? हताश होऊ नका, धाडस करा, अँटी करप्शन तरी तक्रार करा. अँटी करप्शन ब्युरो आहे ना आपल्या मदतीसाठी. तर मंडळी, एसीबीचा कायदा म्हणजे नेमकं काय? चला जाणून घेऊ. तर एसीबीचा कायदा काय म्हणतो? लाचखोरांविरुद्ध तक्रार झाल्यास त्यांच्यावर कलम 7 भिकाऱ्या प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल होतो. त्यानंतर त्यांच्यावर 3 ते 7 वर्ष कारावास आणि दंड अशी शिक्षा होते. त्यानंतर त्यांच्या संपत्तीची व मालमत्तेची चौकशी होऊन त्यांच्यावर अपसंपत्तीचा गुन्हा दाखल होतो. त्यामुळे एसीबीला तक्रार करण्यास घाबरू नका आणि एसीबीशी संपर्क जरूर साधा. आता पाहू आपण की त्यांचा कंप्लेंट केल्यानंतर काय होईल. तर मंडळी, एसीबीचे अधिकारी येतात व लाचखोर कर्मचाऱ्यांना अटक करतात व शिक्षा करतात. सगळ्यांना नाही. कर्तव्याचा विसर पडला आणि पैशाच्या मोहात पडलो. नोकरीही गेली, प्रतिष्ठाही गेली, कुटुंबियांना त्रासही झाला. कुठून ही दुर्बुद्धी सुचली? तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर 1064 वर कॉल करा. धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा एक पथनाट्य बसवलेलं आहे. तर चला टाळ्यांच्या कडकडाट स्वागत करूया सायन्स कॉलेजच्या समोर. तुमच्या समोर आपल्या व्यवस्थेतला एक थेट प्रश्न घेऊन आलो. लाच की न्याय? बघा आहे. दृश्य 1, सरकारी कार्यालय. रामराव थकलेले बाकड्यावर बसले आहे. कुणी हातात फाईल घेऊन उभा आहे. समोर दलाल बाबू बसला आहे. साहेब, वयोवर्धन माणसाची फाईल आहे. सही करायला इतका काय वेळ लावताय? अरे बाळा, सरकारी अर्थात नियमाने फाईल भरत नाही. त्यासाठी वरचा खर्च करावा लागतो. 5000 लगेच काम करतो. 5000 ही कसली आता आहे? जगाचे पैसे नाही काय काय पैसे दे तरच मी काम करतो. जा, काय करायचं ते कर. दृश्य 2, रोहितचा प्रवेश आणि
आता तुम्ही अजिबात घाबरू नका, एक रुपया सुद्धा लाच घेऊ नका. लाच देणे व लाच घेणे कायदेशीर गुन्हा आहे. आपण या भ्रष्टाचारापुढे चुकलो तर हे लोक आपल्याला असेच त्रास देतील. आपण एसीबीकडे तक्रार करूया. चला समजू. ठीक आहे बाळा. या बाबा, बसा. काय झालं? काय करत साहेब? 3 महिने झालं पेन्शनसाठी ऑफिसचे नंबर वाढत नाही आणि म्हणून तो ऑफिसर म्हणाले 5,000 रुपये दिला कुठून येतील माझ्या खात्यावर? ठीक आहे बाबा, मी तुमची तक्रार नोंदवून आहे, योग्य ती कारवाई करेल. दृश्य 3 स्टिंग ऑपरेशन. सुनील, रोहित आणि रामराव कार्यालयात परत जातात. त्यांच्या पाठोपाठ अँटी करप्शन ब्युरोची टीम ऑपरेशन करण्यासाठी जाते. साहेब, आम्ही एक विचार केला आहे, हे गॅरंटीचे पैसे आज तरी बाबाची फाईल क्लिअर करा. हा, आता कसा वाटते मला? इकडे आणतो पैसे. अहो मॅडम, तुम्ही कोण? बंद करा तो मोबाईल. मी अँटी करप्शन ब्युरोची ऑफिसर आहे. तुम्ही लाच घेताना सापडले गेले आहात. तुमच्यावर कारवाई होणार. दृश्य 4 पोलीस अधिकाऱ्याचा प्रवेश होतो. पोलीस अधिकारी कडक आवाजात प्रवेश करतो. मोबाईलवरचा पुरावा वापरला जाईल. साहेब, चुकलो, माफ करा मला. माफी कसली मागतोस? सामान्य लुटारांचा भ्रष्टाचाराचा बाजार खूप झालाय. चढ ढाल्या. साहेब, चुकलो, सोडा मला. माफी नाही, तुझ्या आता तक्रार एसीबी मध्ये दाखल झाली आहे. चढ ढाल्या. टाकेला. साहेब, सोडा, सोडा. नका, नका, सोडा मला, सोडा. देवाने अशा गोष्टीला न्याय मिळाला होता. धन्यवाद साहेब, आपण आवाज उठवल्यावर हे पूर्ण शक्य झालं. दृश्य 5 आभार आणि निरोप. मित्रांनो, भ्रष्टाचार तेव्हाच संपेल जेव्हा आपण अन्याय सहन करणं सोडू. ना लाच घेऊ ना लाच घेऊ ही शपथ आज आपण सर्वांनी घेतली पाहिजे. भारत माता की जय. आजचे प्रमुख पाहुणे आणि वक्ते अँटी करप्शन ब्युरो नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्री श्रीकृष्ण कोकाटे सरांना त्यांच्या प्रेझेंटेशन रूपी मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो. एज्युकेशन सोसायटी सायन्स कॉलेज नांदेड या प्रशस्त हॉलमध्ये आयोजित आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सचिव आणि प्रिन्सिपल यांच्या उपस्थितीत आपण हा जनजागृतीचा कार्यक्रम घेत आहोत. सर्वप्रथम मी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षक वृद्धांचे, एनसीसी कॅडेटचे, पथनाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि माझ्या अधिकारी आमंत्रणचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. त्यांनी मेहनत घेऊन हा सर्व कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण प्रेझेंटेशन सुरू होण्या अगोदर मी थोडस आपण जे काही एनसीसीचे विद्यार्थ्यांची परेड म्हणा किंवा पथनाट्याच्या स्वरूपात सादरीकरण म्हणा, याचा उद्देश जनजागृती बरोबरच एक संस्कार आपल्या तरुणाईमध्ये निर्माण करणे फार महत्वाचं आहे. आपल्याला सर्वांना असं वाटत असतं की आपण देशासाठी काहीतरी करायला पाहिजे. आर्मीचे सैनिक हे देशासाठी बॉर्डरवर जीवाची बाजी लावून आपल्याला बाह्य शक्तींपासून संरक्षण देत असतात. पोलीस आणि इतर संस्था अंतर्गत सुरक्षा बघत असतात आणि सामाजिक न्याय म्हणा, महसूल म्हणा, हे त्या विभागात शासकीय योजना, शासकीय यंत्रणा समाजाच्या प्रत्येक घटकाच्या सोयी सुविधा सुखासाठी वापरत असतात. शासनाकडून समाजाच्या प्रत्येक स्तराची व्यवस्था ही शासकीय यंत्रणा आपल्यातलेच लोक शासकीय सेवक म्हणून पगाराच्या स्वरूपात त्यांना मोबदला देऊन नोकरीवर ठेवून सेवेसाठी कार्य करत असतात. आता ही सेवा म्हणजे आपल्या
उदरभरणाबरोबरच सामाजिक भान ठेवून आपल्या कायद्याचे, आपल्या घटनेचे पालन करण्यासाठी दिलेला मोबदला घेऊन सेवा राबवण्याचं काम असतं. परंतु आताच्या या युगामध्ये आपण जेव्हा शासकीय नोकर, शासकीय सेवक बघतो तेव्हा ते त्यांच्या शासकीय मोबदल्या व्यतिरिक्त अनेक वेळा त्याच्या शासकीय कामासाठी, ज्याच्यासाठी त्याला पगार मिळतो, यासाठी वेगळ्या स्वरूपात तुमचं काम सोपं करण्यासाठी, तुमचं काम लवकर करण्यासाठी, किंवा तुमचं काम खूप अवघड आहे, हे होणार नाही, अशी स्वतः समस्या निर्माण करून तुम्हाला पटवून देतात की हे तुमचं काम या गोष्टींमुळे अडणार आहे, तुमचं हे प्रमाणपत्र नाही आहे, तुमचा हा कागद नाही आहे आणि तुमचं नियमात बसत नाही, असे काहीतरी कॉम्प्लिकेशन्स निर्माण करून, अशा काही अडचणी तुम्हाला सांगून त्याच्यामध्ये तुमची मदत करतो अशी भावना निर्माण करून, किंवा तुम्हाला लागणारा वेळ जो आहे, कष्ट जे आहे ते कमी करण्याच्या मोबदल्यात म्हणून तो पैशाची मागणी करतो. आणि बऱ्याच वेळा जाणतेपणे, अजाणतेपणे आपण त्यांना ठीक आहे, तुम्ही आमची मदतच करत आहात, तुम्ही आमचा वेळ वाचवत आहात, तुम्ही आमचे श्रम वाचवत आहात, असा विचार करून त्यांना मोबदला स्वखुशीने देण्याचा प्रयत्न करतो. ही जी अनड्यू ऍडव्हान्टेज म्हणजे हा जो मोबदला आहे तो शासनाने ठरवलेल्या रकमे व्यतिरिक्त आहे, याला लाच म्हणतात. आणि या लाचेला एक सामाजिक अप्रतिष्ठा, एक चुकीचा परंपरा, चुकीची पद्धत म्हणून आपण त्याला न स्वीकारता त्याच्याविरुद्ध उभं राहणं आवश्यक आहे. आपल्याला बऱ्याच जणांना वाटतं की आपण काहीतरी करायला पाहिजे, देशासाठी करायला पाहिजे, समाजासाठी करायला पाहिजे, आणि हे करण्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे, तर फक्त आपलं सिव्हिक सेन्स, आपली जी जबाबदारी आहे नागरिक म्हणून, ती आपण समजली पाहिजे. यामध्ये महत्वाचा घटक काय आहे की आता एनसीसीचे विद्यार्थी आहेत, इथे कोणी असे विद्यार्थी असतील की जे आता कॉलेजमध्ये आहेत, ग्रॅज्युएट आहेत, जे इंजिनियर झालेले आहेत, असे व्यक्ती असतील जे प्रोफेशनली आपापल्या क्षेत्रात काम करत आहेत. परंतु जर त्यांना विचारलं की आपले घटनेमध्ये दिलेले अधिकार, कॉन्स्टिट्यूशनल राईट्स काय आहेत, कॉन्स्टिट्यूशन काय आहे, तर त्यांना सांगता येणार नाही. आपल्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स माहित पाहिजेत, आपल्याला जे घटनेत दिलेले आहेत राईट ऑफ फ्रीडम्स ते आपल्याला माहित पाहिजे, सिव्हिल राईट्स माहित पाहिजे, आणि त्या अनुषंगाने मग आपल्या अधिकाराची जाणीव असेल, कर्तव्याची जाणीव पण आपल्याला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं योगदान आपण समाजासाठी, देशासाठी, जसं आर्मीचे सैनिक जीवाची बाजी लावून लढवत देत आहेत, तर आपण काय करू शकतो, तर आपण सिव्हिक सेन्स ठेवू शकतो. सिव्हिक सेन्स म्हणजे काय, साधीशी गोष्ट आहे, आपल्या घराबाहेर कचरा न टाकणे, आपल्या कुठल्याही कृतीने दुसऱ्याला त्रास होणार नाही, कायद्याचं भंग होणार नाही, हे बघणे. एवढं जरी प्रत्येक नागरिकाने सिव्हिक सेन्स ठेवलं तर आपल्याला आपण देशाची सेवा करत आहोत असं मत बाळगायला काही हरकत नाही. बऱ्याच वेळा युपीएससी मध्ये, एमपीएससी मध्ये असे प्रश्न विचारले जातात की तुम्ही कशाच्या सेवेमध्ये येऊ इच्छिता, आणि सेवामध्ये येण्यासाठी तुमचा उद्देश काय आहे, तर त्याच्यामध्ये बरेच जण मला देशाची सेवा करायची आहे, मला समाजाची सेवा करायची आहे, अशा प्रश्नांचे उत्तर देतात. मग ती कोणत्या स्वरूपात आपण करू शकतो, ती फक्त नोकरी लागल्यानंतरच करू शकतो का, तर नाही. एक नागरिक म्हणून जे फंडामेंटल राईट्स आपल्याला दिलेले आहेत त्याची जरी जाणीव झाली, त्याचबरोबर त्याच्याबरोबर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत त्याची जाणीव झाली, आणि सिटिझन्स ड्युटीज
फंडामेंटल ड्युटीज याची जरी जाणीव झाली तरी आपण देशाच्या प्रगतीत, देशाच्या सेवेत हातभार लावतो असं आपण पुढे ठेवू शकतो. या सर्व गोष्टी सांगण्याचा उद्देश हाच आहे की अँटी करप्शनकडे तक्रार करणे हा सुद्धा देशाच्या यंत्रणेला, देशाच्या कायद्याच्या चौकटीला हातभार लावण्यासारखं नाही. आणि त्यामध्ये बऱ्याच वेळा असं असतं की मला नुकसान होईल, मला त्रास होईल आणि मला नंतर हॅरेस केलं जाईल, तर त्यासाठी पण या कायद्यामध्ये संरक्षण दिलेलं आहे. मी थोडक्यामध्ये आपल्याला जे मुलांनी पथनाट्याद्वारे सांगितलेलं आहे, दोन्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जे आपल्या समोर सादरीकरण केलेलं आहे तेच, परंतु कायद्याच्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करावा. अँटी करप्शन ब्युरो म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक डीजी आणि प्रत्येक रेंजमध्ये, विभागामध्ये एक एसपी आणि जिल्ह्यामध्ये डीवायएसपी युनिट इंचार्ज म्हणून काम करत आहे. मी नांदेड रेंज, नांदेड परिक्षेत्राचा इंचार्ज असून माझ्या अंडर हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूर असे 4 जिल्हे सुपरविजनसाठी आहेत. त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक डीवायएसपी आणि 5 ते 3 पोलीस अधिकाऱ्यांच्या टीम्स आहेत, ज्या की आपल्या कुठल्याही कॉलला उत्तर देण्यासाठी 24 तास सतर्क राहण्याची त्यांची जबाबदारी आहे. समाज आणि जागरूक नागरिक म्हणून भ्रष्टाचार विरुद्ध लढणे हा भाग फार दूरचा आहे, परंतु माझ्या कामासाठी माझं जे स्वतःच काम आहे ते सुद्धा शासकीय यंत्रणेने व्यवस्थित पार पाडावं यासाठी उभा राहणं हे तुमचं स्वतःच कर्तव्य आहे. आणि जो व्यक्ती स्वतःसाठी उभा राहू शकत नाही तो समाजासाठी, तो देशासाठी किंवा तो इतर आपल्या पाल्यांसाठी उभा राहू शकतो की हा संशय निर्माण होतो. त्यामुळे आपला कणा, आपलं नॉलेज किंवा आपली प्रतिष्ठा जपणं हे आपल्यासाठी आवश्यक असेल तर आपण या कायद्याचा वापर करून कुठलाही लाच देण्याचा आणि लाच घेणाऱ्याला प्रोत्साहन देण्याचं काम करता नाही, कामा नाही, याच्यासाठी हा कायदा आहे. नेक्स्ट स्लाइड. कायदा आपल्या देशात भरपूर आहे. या कायद्याची स्थापना 1988 मध्ये झालेली आहे आणि याच कायद्यानुसार भारतामध्ये सीबीआय काम करते. जी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईज जसं सीबीआय, एनआयए किंवा नॅशनलाइज बँकांचे मॅनेजर सुद्धा या कायद्याच्या अंतर्गत येतात. आणि वेगवेगळ्या संस्था, ज्या कुठल्याही संस्थेमध्ये शासन कोणत्याही स्वरूपात अनुदान देत असेल आणि तो त्या अनुदान स्वरूपाच्या याच्यावर सेवा देत असेल तर तो या कायद्याच्या कक्षेत येतो. मग तो सरपंच असो, तो नगरसेवक असो, तो कुठलाही लोकप्रतिनिधी असो, जो शासनाचा मानधन घेतो तो या कायद्याच्या कक्षेत येतो. आणि शासनाचं मानधन घेऊन जर तो अधिक लाचेची मागणी करत असेल तर या कायद्याच्या अनुषंगाने त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार अँटी करप्शन ब्युरोला आणि सीबीआयला आहे. जसं महाराष्ट्राचा अँटी करप्शन ब्युरो महाराष्ट्रातील लोकसेवकांवर कारवाई करते, तसं सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सीबीआय ही केंद्रीय अधिकाऱ्यांच्या विरुद्ध लाचेची मागणी झाली असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यास सक्षम आहे. आता तुम्ही म्हणाला की जर मला एखाद्या सीबीआयच्या रेल्वेच्या अधिकाऱ्याने, एखाद्या केंद्रीय संस्थेच्या अधिकाऱ्याने कुठल्या तरी कामासाठी पैसे मागितले तर मी काय करू, मला सीबीआयची तर ओळख नाही, तर तुम्ही अँटी करप्शन ब्युरोकडे येऊ शकता. आणि ती तातडीची जर लाच घेण्या देण्याची प्रक्रिया असेल तर अँटी करप्शन ब्युरो देखील त्या वेळेची संवेदनशीलता बघून त्याच्यावर कारवाई करू शकते. या कायद्यामध्ये 2018 मध्ये सुधारणा करून लाच घेणारे फक्त अधिकारीच नाही तर लाचेला प्रोत्साहन देणारे एजंट, लाचेला प्रोत्साहन देणारे असे म्हणतात ना मी सामाजिक कार्यकर्ता आहे, मी आता तुमचं काम करून देतो, तुमचं काय काम आहे, असं असं तुमचे नाव लावायचं आहे का सातबाऱ्याला, चला मी सगळं करून देतो तुम्हाला, तलाट्याकडे घेऊन जातो, तलाट्याकडून तुमचं नाव लावून देतो, तुम्हाला घरी यायचं काम नाही, काय नाही, परंतु त्याच्यासाठी 10,000 रुपये लागतील. त्याला विचारल्यानंतर नाही कसं आहे
केलं तर तुमचं काम लवकर होईल. आणि मग तो तुमच्याकडून पैसे घेतो, तुम्हाला म्हणतो तुम्ही घराच्या बाहेर पडू नका. तो ते कागद घेतो, तहसीलदार कार्यालय असो, तलाठी कार्यालय असो, संबंधितांना त्याचा वाटा देतो आणि जी काही पद्धत आहे त्या व्यतिरिक्त तो सगळ्यांना लाच खाऊ घालून त्याचं काम करून देतो. परंतु ही जी पद्धत आहे ही अतिशय घातक आहे. याच्यामुळे जी काही शासकीय यंत्रणा असते यासाठी शासन बरेच प्रयत्न करते की अशा मध्यस्थ लोकांना बळी पडू नये म्हणून शासन प्रत्येक सिस्टम, प्रत्येक कार्यपद्धती ही ट्रान्सपरंट आणि ऑनलाईन करायचा प्रयत्न करते. जसं आरटीओ कार्यालयात जायचं असेल तर तुम्ही तुमचा माहिती ऑनलाईन भरा, तुम्हाला कार्यालयात जायची गरज नाही. आणि ते तुम्हाला ठराविक वेळेत महाराष्ट्र सेवा हक्क अधिनियम म्हणून आहे, त्या अधिनियमाच्या अंतर्गत एक जे दिलेलं काम आहे ते काम त्याच काळात झालं पाहिजे असं बंधन आहे. आणि त्या काळात नाही झालं तर तुम्हाला त्याच्या विरुद्ध अपील करता येते आणि त्या काळात करण्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्यावर असते. परंतु आपल्याला हे करायचं नसतं, ऑनलाईन कोण जाईल, कोण ते बघेल आणि त्यामुळे आपण कोणाला तरी त्याला मध्यस्थी टाकतो आणि ते काम करून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु याच्यामुळे एक वेगळी यंत्रणा तयार होते, एक वेगळी सिस्टम तयार होते की जी भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असते. तर या यंत्रणा, या एजंटगिरीला, या दलालीगिरीला सुद्धा आपण अवॉइड केलं पाहिजे. आपण बघत असाल की प्रत्येक वेळी शासन नवीन काहीतरी सिस्टम आहे. जसं पासपोर्ट सिस्टम आहे, आता तुम्हाला कुठल्या ऑफिसमध्ये जायची गरज नाही, ते ऑनलाईन आहे. जर तुमचा मोबाईल हरवलेला असेल तर तुम्ही ई-अप्लाय करू शकता. जे काही लँड रेकॉर्ड्स आहेत ते आता ऑनलाईन झालेले आहेत. तुम्ही ऑनलाईन सुद्धा लँड सातबाऱ्यासाठी पैसे भरून सातबारा रेकॉर्डवर डाउनलोड करू शकता. फक्त अज्ञान आणि भीती यामुळे आपण मध्यस्थ दलाल किंवा लाचखोरीला बळी पडतो. तर आपलं नॉलेज आणि आपली क्रिएटिव्हिटी, आपली अंडरस्टँडिंग जर आपण वाढवली तर आपण या सिस्टमला जो काही थोडाफार भ्रष्टाचाराचा वेगळा बसलेला आहे तो म्हणून कमी करू शकतो. आता यामध्ये सेक्शन 8 मध्ये लाच घेणारे नाही तर लाच देणारे सुद्धा आरोपी होऊ शकतात. बऱ्याच वेळा एखादा अधिकारी सरळ स्वरूपाचा असेल तर कोणी नाही साहेब हे मला धुवून बदलून द्या, तुम्हाला काय पैसे घ्यायचे ते घ्या, मला हा रोड इकडचा तिकडे करून द्या, माझ्या सातबाऱ्याचा फेरफार कायद्याने होत नसला तरी कायद्याने तुम्ही थोडंसं ऍडजस्ट करून काहीतरी आयडिया लावून हे करून द्या असं म्हणून दबाव टाकतो आणि त्याला पैशाचा आम्ही दाखवतो. परंतु जर अधिकारी सरळ असतील तर ते देखील पैसा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला ट्रॅप करू शकतात आणि त्याच्यावर देखील या कायद्याच्या सेक्शन 8 प्रमाणे गुन्हा दाखल होऊन त्याच्यावर देखील कारवाई करण्याची तरतूद या कायद्याने दिलेली आहे. या कायद्याच्या ज्या काही तरतुदी आहेत मी आपल्याला हे डिटेलमध्ये हेच सांगतोय की आपण जर थोडेसे अलर्ट असाल तर आपल्याला याचा फायदा होऊ शकतो. सेक्शन 17 आणि सेक्शन 19 यामध्ये सरकारी सेवकांना देखील संरक्षण देतात. आपण असं बऱ्याच वेळा बघतो की काही सिस्टमिक लोक कॉलेजला, काही सिस्टमिक लोक यंत्रणेला त्रास देतात. एखादं काम होत नसेल तर मुद्दामून एक्स्ट्रॉशन करण्यासाठी, कॉन्ट्रॅक्टरला त्रास देण्यासाठी किंवा ते कामामध्ये व्यत्यय यावा म्हणून ते काम खराबच आहे, त्या कामामध्ये योग्य सामानाचा वापर झालेला नाही, शाळेच्या टेंडरच्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असे म्हणून काही लोक येतात आणि शासकीय सेवकांना सुद्धा ब्लॅकमेल करतात की तुझ्यावर तक्रार करतो, तुला सस्पेंड करतो, तुझ्यावर आंदोलन करतो, असं करतो आणि असं करून त्याच्याविरुद्ध खोट्या नाट्या तक्रारी करतात. त्याच्यामध्ये सेक्शन 19 आणि सेक्शन 17A ज्यामध्ये पडताळणी करूनच या सगळ्या तक्रारींची दखल घेतली गेली पाहिजे
अशी तरतूद केलेली आहे. आणि यामध्ये जे व्यवस्थित काम चालू आहे ते काम काही संघटनांच्या, काही स्वतः करप्ट हेतूने अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींना बळी पडून विकासाचा वेग कमी होऊ नये आणि अधिकाऱ्यांना देखील संरक्षण मिळावं यासाठी या सेक्शनची तरतूद केलेली आहे. याच्या अगोदर मी या स्लाइडकडे जाण्या अगोदर मी थोडंसं आपल्याला हे सांगू इच्छितो की आज या कायद्याची जनजागृतीची गरज का निर्माण झालेली आहे. आपले पंतप्रधान असो, आपले मुख्यमंत्री असो किंवा आपली जी लोकशाही संघटना असो, आपण 1947 पासून जगातील मोठी लोकशाही असताना सुद्धा विकासाचा वेग मेंटेन करून विकसित राष्ट्र होण्याकडे प्रयत्न करत आहोत. परंतु यामध्ये भ्रष्टाचाराचे जे गुणांकन आहे जगामध्ये, त्यामध्ये भारत हा 39व्या रँकवर आहे. 192 देशांमध्ये आपण 39व्या रँकवर भ्रष्टाचारामध्ये आहोत. तर आपल्या देशाची प्रतिमा जर सुधारली नाही तर विदेशातून येणाऱ्या कंपन्या, विदेशातून येणारे विकासाचा ओघ, विदेशातून येणाऱ्या नोकरीच्या संधी या सगळ्या इंडिकेटर्सवर लक्ष देत असतात. कायदा व सुव्यवस्थेचा ओघ असो, त्याच्यानंतर करप्शनचा ओघ असो, सिस्टमिक इम्प्रुव्हमेंट असो, तर या सगळ्या सुधारणा करण्याची जबाबदारी शासनाची आहे. परंतु त्याचबरोबर ती सजग नागरिक, सजग समाज घडून यामध्ये आपल्या देशाची प्रगती होईल यासाठी सगळ्यांनी हातभार लावण्याची आवश्यकता आहे. आणि या गरज काय आहे? फक्त सिव्हिक सेन्स, फक्त आपण आपल्या जबाबदारी जी आपल्याला घटनेने दिलेली आहे ती निष्प्रभपणे पाळणे. मला फार असं येतं बऱ्याच वेळा आपले देशामध्ये नागरिकांना कुठेही पुढे जाण्याची फार आवड असते. म्हणजे बसची लाईन असू द्या किंवा इलेक्ट्रिसिटीचं बिल भरण्याची लाईन असू द्या किंवा मंदिरात जाण्याची लाईन असू द्या, एकमेकांना पुढे मागे ढकलून आपण पुढे जाण्याची सवय असते. आणि ही सवय आपण एकमेकांची रिस्पेक्ट जर वाढवली तर आपण सगळ्यांना समान संधी, तो पुढे आहे त्याचा नंबर आहे त्याला जाऊ देत, असा जरी विचार केला तर याच्यामध्ये आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या सोसायटीच्या रँकिंगमध्ये फार मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊ शकते. कुठल्याही अँटी करप्शनच्या प्रकरणामध्ये 3 घटक महत्वाचे आहेत. एक तर लोकसेवक, त्याच्यानंतर तक्रारदार, त्याच्यानंतर लाच आणि मग गैरवर्ग. तक्रारदार हा यामध्ये ज्याचं काम शासनाकडे प्रलंबित आहे तो स्वतः असावा. म्हणजे कोणातरी व्यक्तीचं काम आहे, सातबाऱ्याचा पेपर आहे, तर सातबारा त्याच्या नावावर आहे तो असणं आवश्यक आहे. सातबाऱ्याची नोंद बाकी असणं आवश्यक आहे आणि सातबाऱ्याची नोंद घेण्याचा अधिकार त्या सेवकाला असणं आवश्यक आहे. तो लोकसेवक याच्यामध्ये आरोपी होऊ शकतो. लाच म्हणजे काय तर मी आपल्याला सांगितलं, कायद्याने ठरवलेल्या पेक्षा जास्त रक्कम म्हणजे लाच. आणि गैरवर्ग, तर गैरवर्ग म्हणजे जे काही पदाने दिलेले अधिकार आहेत त्या पदांचा अधिकाराचा दुरुपयोग करून जे काही तो पैशाची मागणी करतो ते गैरवर्ग. पुढे तक्रार कशी करायची? आता तक्रार करण्यासाठी आजच्या युगामध्ये तुम्हाला पोलीस स्टेशनला जायलाच पाहिजे असं काही आवश्यकता नाही. एखादा व्यक्ती असेल आणि जर तक्रार करायची असेल तर तो व्यक्ती 1064 या नंबरवर संपर्क साधू शकतो. आणि तो जर म्हणला की माझी ऑफिसला येणार नाही, तुम्ही इकडे या, तर आमची टीम तिथे जाऊन त्याची तक्रार घेऊ शकते आणि तिथून पुढे त्याची ती प्रक्रिया लागू शकते. ऑनलाईन पोर्टल्स आहेत, तुम्हाला जर बोलायचं नसेल तर तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर तुमची तक्रार ईमेल करू शकता किंवा ऑनलाईन पोर्टलवरती करू शकता. तुमच्या नावाची गुप्तता आणि टीमच्या कामाची गुप्तता आम्ही फार मोठ्या प्रमाणात पाळतो. माझ्याकडे तक्रार आला तर मी त्याला अगोदर सांगतो की तू तुझं काम काय ते सांगू नको, तुला पैशाची मागणी आहे का, तो आम्ही लगेच टीम बनवतो. टीमला त्याला सांगतो की तो अगोदर पैशाची मागणी कोणता विभाग आहे आणि कोण अधिकारी करतो त्यांचं नाव सांगू नको आणि त्यांची सिस्टम सुरू करतो. कारण इन्फॉर्मेशन लीक होऊ नये म्हणून
त्यांचं नाव देखील आम्ही पुढे कोणासमोर येऊ देतो. आपल्या कायद्यामध्ये शिक्षा काय आहे तर शिक्षा कमाल 7 वर्षापर्यंत आहे आणि गैरवर्तन पदाचा गैरवापर करून बेकायदा मालमत्ता जर त्यांनी जमवलेली असेल किंवा तोच गुन्हा वारंवार करणार असेल तर त्याला 10 वर्षापर्यंत तुरुंगवास दंडाची तरतूद केलेली आहे. पुढे एसीबी मध्ये 106 स्फोट व्यतिरिक्त आमच्याकडे आम्ही ईमेलवर किंवा जिल्ह्याच्या व्हॉट्सअप नंबर आम्ही सर्क्युलेट केलेले आहेत त्यावर देखील तक्रार स्वीकारतो आणि तक्रार झाल्यास आमची टीम येऊन संपर्क करून सगळी प्रक्रिया तुमची पार पाडते. पुढे एक चार्ट आहे यामध्ये प्रक्रिया कशी राबवली जाते आणि टीम्स काय करते हे थोडं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे जे मी आपल्या आता चर्चा केलेली आहे. नेक्स्ट सामान्य नागरिकांनी काय करावे याची आपण चर्चा केलेली आहे. त्यामध्ये महत्वाचं आहे की लाच देण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारे प्रोत्साहन देऊ नये किंवा लाच देण्याचा प्रयत्न करू नये. लाच घेणे हा एक गुन्हा आहे मी आपल्याला सांगितलेला आहे आणि लाच जर कोणी मागत असेल तर तक्रार करणे दिलेल्या सगळ्या क्रमांकावर हा विषय महत्वाचा आहे. आता बऱ्याच वेळा आज कालचीच घटना आहे परभणीमध्ये एक 70 वर्षाच्या व्यक्तीने तक्रार केली आणि सांगितलं की साहेब पैसे मागतात. पैसे मागायला गेल्यानंतर आम्ही आमची प्रक्रिया राबवली त्यामध्ये अतिशय स्पष्टपणे पैशाची मागणी आली परंतु घराच्यांनी त्याच्यावर दबाव टाकला की पुढे तू जाऊ नको आपल्याला त्रास होईल तुम्ही आम्हाला न सांगता कसं काय तक्रार केली आपली कामं होणार नाही असं म्हणून त्याच्यावर दबाव टाकला. तरी देखील त्यांनी जरी मागणी घेतली असेल तर आम्ही आमच्याकडच्या रेकॉर्डच्या आधारे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करतो. त्यामुळे घाबरणे किंवा समाजाचा दबाव येईल की आपल्याला नंतर त्रास होईल या भीतीने जर आपण आपल्यातले स्वकष्टाने जमवलेले पैसे किंवा काही मालमत्ता देणार असो तर आपण आपल्या घराची आपल्या कुटुंबियाची पाल्यांच्या सुरक्षितेसाठी उभा राहत नाहीये किंवा आपण आपला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करत नाहीये असे माझी भावना आहे. जर तो व्यक्ती स्वतःसाठी उभा राहणार नसेल तर समाज शासन किंवा कायदा त्याची मदत करण्यास अडथळा निर्माण करते असं मला वाटतं. त्यामुळे निर्भीड होणं आणि स्वतःला पुढे येणं फार महत्वाचं आहे. तुमचं एक धाडसी पाऊल तुमचं एक जागृती महाराष्ट्रात भ्रष्टाचार कमी करण्यासाठी मदत करू शकते असं मला वाटतं. आपण सगळ्यांनी मिळून भ्रष्टाचार मुक्त भारत भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे एवढाच आमचा संदेश आहे. धन्यवाद. जय महाराज. व्यासपीठावर स्थानापन्न आदरणीय प्राचार्य अश्विनी जगताप पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष चक्रवर्ती मॅडम बाकी आहे सर आपल्या सविस्तर आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. आता अध्यक्षीय समारोप करण्यासाठी मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ श्यामलवर्ती मॅडम. इतक्या सुंदर कार्यक्रमानंतर काय अध्यक्षीय समारोप करावा असा प्रश्न माझ्यासमोर पडला. खूप सुरेख मुद्दे जगताप मॅडमनी म्हटले आणि SP सरांनी पण मांडले. पहिल्यांदा त्या म्हणाल्या की रिव्होल्युशन जास्त आवश्यक आहे रिव्होल्युशन पेक्षा. खरी गोष्ट रिव्होल्युशन म्हणजे आपण अचानक काही ज्याला ह्याच मुद्द्याला धरून पुढे बोलते आपण अचानकच काही प्रत्येक जण म्हणून भ्रष्टाचाराच्या अगेन्स्ट मध्ये चला मला लढायचंय असं म्हणू शकत नाही. असं म्हणू शकतो का म्हणजे पण आपण म्हणणार नाही कारण हार्ट टू हार्ट आपण घाबरलेलो असतो. सर म्हणाले ते खरं आहे की आपल्याला असं वाटतं की मी उभं राहिलं तर माझंच काम होणार नाही बाकी
असतेच आहे. फार कशाला सर, एक गोष्ट तुम्हाला लाज येतात की सिस्टीम झाले, भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला म्हणून त्याच्यात सामील तरी व्हा, नाहीतर याच्या अगेन्स्ट मध्ये जर मला उभं राहायचं. आणि शेवटी देशाची सेवा म्हणजे तरी काय असतं मित्रांनो? सीमेवरच गेलं पाहिजे असं नाही, पोलीस मध्येच गेलं पाहिजे असं नाही. कोणत्या तरी असं जसं आता सर मॅडम जसे आता सेवा करता आहे ती सेवा करणार आहे. प्रत्येकाने आपलं काम जर अतिशय व्यवस्थितपणाने केलं, अगदी प्रामाणिकपणाने केलं तर ती देशाची सेवाच आहे. साधं उदाहरण त्यांनी सांगितलं की आपल्याला स्वच्छ घर आवडतं म्हणून घराच्या बाहेर कचरा टाकणं किंवा आपल्या भिंतीवरून पलीकडे कचरा टाकणं ही चुकीचीच गोष्ट आहे. हा सुद्धा भ्रष्टाचारच आहे, हा सुद्धा भ्रष्टाचारच आहे. आणि घाबरून भ्रष्टाचार करणाऱ्याला पाठिंबा देणं हा सुद्धा भ्रष्टाचारच आहे. आपल्याला त्रास, तसा गुन्हा करणारा गुन्हेगार तर असतोच, पण मग आपण सहन तरी का करायचं? सहन करणाऱ्याची काही त्याचे काही कर्तव्य नाही आहे का? आपण फक्त आपल्या अधिकाराबद्दल जागृत असणार आणि तो सुद्धा त्यांनी मिळवून दिला पाहिजे. मी स्वतः त्याच्यासाठी काही कोशिश मला लागली नाही पाहिजे, काही कष्ट करणार नाही, असा जर आपण विचार करायला लागलो तर यातनं काहीही बदलणे नाही, त्याच्यातलं काहीही बदलणे नाही. रिव्होल्युशन हा फारच वेगळा भाग आहे. त्याच्यातून भ्रष्टाचार अगदीच आता ज्यांच्या बांगलादेशच्या किंवा नेपाळच्या आंदोलनाचा मॅडमने संदर्भ दिला, पण ह्या सगळ्यानंतर येणारी जी सिस्टीम आहे या सिस्टीमला कोण माणसं असतात? या सगळ्या आंदोलनानंतर, या सगळ्या क्रांतीनंतर येणारी जी सिस्टीम आहे, लोकपाल आंदोलन झालंच होतं की नव्हतं झालं? आपल्याकडे लोकपाल आंदोलन झालंच होतं, आपल्याकडेही झालं होतं. बरेच आंदोलन होत असतात, पण त्या आंदोलनाची गरिमा संपली, थोडासा थंडावा झाला की पुन्हा पहिली सिस्टीम. आणि आपण भारतीय लोक फारच स्थितीस्थापकत्व मिळवणारे किंवा आवडणारे लोक आहोत. थोडंसं टाळलं गेलं आंदोलनाने की पुन्हा पूर्वस्थितीत यायला आपल्याला फार काही वेळ लागत नाही, फार काही वेळ लागत नाही. जे आंदोलन झालं तरी नंतर येणारी सिस्टीम ही तेवढी स्वच्छ आणणं हे आपलंच काम आहे. आपलं घर झाडणं जसं आपलं काम आहे, आपलं घर झाडणं जसं आपलं काम आहे, आपली नदी स्वच्छ ठेवणं आपलंच काम आहे. कोण कोण करतो सांगा बरं? हे नागरी स्वच्छता समितीचे लोक सोडले तर आपण विज्ञान मंडळातर्फे विज्ञान समिती मंडळातर्फे पुसायचं, सांगायचे, ती सुद्धा त्यामध्ये काम करायचं. निर्माल्याचा साधा प्रश्न घेतला होता, कोण कोण निर्माल्य नदीत टाकलं, कोण कोण निर्माल्य खरंच खत करण्यासाठी देतं सांगा बरं? प्रश्नाची उत्तर स्वतःला प्रामाणिकपणाने द्या. तिथं सुद्धा ह्यातून सुद्धा भ्रष्टाचार निर्मूलन होऊ शकतं. प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका म्हणून सांगितलं जातं. प्लास्टिकच्या पिशव्यांनी आपल्याला त्रास होतो, जमीन पण मरते, जमिनीमध्ये त्या जर टाकल्या गेल्या. प्लास्टिकच्या बाटल्या वापरू नका, ते घातक आहे हे आपल्याला माहिती आहे. घरात कापडी पिशवी घेण्याचा कंटाळा येतो आणि जो कापडी पिशवी घेऊन जातो त्याला आपण हसतो. आणि त्या भाजीवाल्याला किंवा दुसऱ्या कोणाला आपण जर म्हटलं ना की काय तुम्ही देऊ नका ना, तुम्ही नका देऊ ना, तो म्हणतो आम्ही नका देऊ म्हणजे तुम्ही नाही पिशवी आणली तर माझी भाजी तशीच राहते, माझी भाजी तर विकली गेली पाहिजे ना. म्हणजे काय? माझी भाजी तर विकली गेली पाहिजे. त्यामुळे जर तुम्ही मागे करत असाल तर मला प्लास्टिकच्या पिशवीचा साठा करून ठेवणं आवश्यकच आहे. मग याच्यात चूक कोणाची? समाज म्हणून जोपर्यंत आपण मनाशी हे पक्क करत नाही, निश्चित करत नाही की ह्या गोष्टी सोपी गोष्ट न, प्लास्टिकची बॅग, भ्रष्टाचार निर्मूलन अवघड शब्द वाटतो आपल्याला, फार अवघड शब्द वाटतो की कोणीतरी आपल्याला असं फार मोठं अवघड काम सांगते असं वाटतं. प्लास्टिकची पिशवी न वापरता कापडी पिशवी वापरता वापरता येईल. प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता आपल्याला आपल्या घरून बाटल्या वापरता येतात. नदीमध्ये कचरा न टाकणे हे तर ठरवता येतं, हे तर ठरवता येतं. आपल्या मुलांच्या शिकवणीसाठी एक्स्ट्रा पैसे देण्याच्या ऐवजी कॉलेजमध्ये पाठवतात, तरी सगळे
सरकारने नेमलेले शिक्षक आणि सगळे एकापेक्षा एक निष्णात असलेले शिक्षक असतात, पण त्याच्यावर विश्वास आपण दाखवतच नाही. आपला सुद्धा विश्वास कोणावर आहे? आपण विश्वासाने पैसे त्याची सांगड लावून टाकलेली आहे. जो जास्त पैसे घेतो, जो जास्त पैसे मागतो, तो जास्त विश्वासाने काम करेल असं वाटतं. कॉलेजमध्ये आपल्या मुलांना पाठवून शिक्षकांच्याकडून त्याची नेमणूक त्याच्यासाठी जरी आपण शिक्षण दिलं तरी ट्युशन व्यवसायातला भ्रष्टाचार, मी माझ्याच बाबतीमध्ये म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत बोलणार नाही जास्त, तर ट्युशन मधल्या भ्रष्टाचाराला आपण आळा घालू शकतो. आहे का आपली तयारी? एकदम मोठं पाऊल नका उचलू, छोटे छोटे पावलं उचलायची आपली तयारी आहे का? या छोटे छोटे पावलांनीच एक मोठी गोष्ट, इव्होल्युशन त्यालाच म्हणतात, या छोट्या छोट्या पावलांनीच एक मोठी गोष्ट आपल्याला साध्य होणार आहे. अतिशय सुंदर सरांनी आणि जगताप मॅडमनी आपल्याला, मी तर म्हणेन की मार्गदर्शन केलं, समजावून सांगितलं. पण असं होऊ नये की गेली सुधारे इकडून तिकडून गेले वा. बाकीचे भाषण आपण ऐकतो तसं हे भाषण ऐकायचं, टाळ्या वाजवायच्या आणि जाऊन बसायचं परत पुढच्या भाषणासाठी तयार, असं व्हायला नको. जर खरंच तुम्हाला इच्छा असेल, पण नेहमी जातो सिंगापूरला जातो, अमेरिकेला, वा 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 त्या देशामध्ये काय असेल, त्या देशामध्ये काय नसेल. अरे तुमच्या देशात का नाही होऊ शकत? तुमचीच इच्छा नाही ना. तुमच्या देशात त्या गोष्टी का नाही येऊ शकत? का नाही ती स्वच्छता येऊ शकत? का तुम्ही रस्त्याच्या कडेला उभे राहता? का तुम्ही लेकरांना रस्त्याच्या कडेला बसवता? का तुम्ही सगळ्या ठिकठिकाणी थुंकत फिरता? का तुम्ही कचरा टाकता रस्त्यावरती? सिंगापूरमध्ये टाका बरं, दंड होतो म्हणून टाकत नाही तिथे आणि परत त्याची तारीफ करतात की हा किती स्वच्छ. तुम्ही तुमचं गाव, तुमचं घर, तुमचं कॉलेज, तुमच्या गावची नदी, तुमच्या गावचा पाणवठा, तुमच्या गावचा बाजार स्वच्छ ठेवायला कितकं तर आपण करू शकतो ना. ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. एवढं जरी आपण केलं तरी ह्यातून भ्रष्टाचार निर्मूलनाची रिव्होल्युशन होता ती रिव्होल्युशन होते, ती होऊ शकते. धन्यवाद सर, मी आपले आभार मानते. मॅडम तुमचे आभार मानते की तुम्ही आमच्या कॉलेजच्या त्यातून 4 विद्यार्थी जरी तयार झाले ना तरी खूप भरून पावतात. तुम्ही आमच्या कॉलेजला निवडलं मार्गदर्शनासाठी आणि शिंदे सर तुमचे हे आभार मानते की असे कार्यक्रम तुम्ही घेता, त्या निमित्ताने समाजामध्ये जागरूकता होते. धन्यवाद मॅडम. यानंतर या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम असा कार्ड बाहेर दिलेला, त्या सर्व एनसीसी कॅडेट्सचं स्वागत एसीबी विभागातर्फे आदरणीय पोलीस अधीक्षक श्री कृष्ण गोपाटे सर यांच्या हस्ते होणार आहे. तर मी प्रातिनिधिक स्वरूपात लेफ्टनंट डॉक्टर पी.डी. सातव सर आणि एनसीसी कॅडेट्स यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. गोष्टीचं कौतुक हे नेहमीच होत असतं. हाच एक म्हणजे दाखवलेला मार्ग एसीबी विभागाने दाखवलाय की तुम्ही जे केलेलं होतं, जे बाहेर परेड केलेली होती किंवा जो काळ दिलेला होता त्याचं योग्य ते आकलन विभागातर्फे करण्यात आलेलं आहे. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजेच आभार प्रदर्शन. तर ते आभार प्रदर्शन करण्यासाठी मी विनंती करतो प्रशांत सुरकर सर. कार्यक्रम हा अतिशय उत्कृष्टपणे अरेंज केलेला आहे, तो वेळेमध्ये आपला पार पडला. हा एक जनजागृती कार्यक्रम जो आहे त्याला खूप महत्व आहे, कारण ते थीमच अशी आहे की भ्रष्टाचार प्रतिबंधन अधिनियम, आणि ही जनजागृती
कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून झाली तर भविष्यामध्ये त्याचा सगळ्यांना त्याचा फायदा होणारच आहे. आणि त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं की आपल्या कॉलेजमध्ये हा कार्यक्रम अँटी करप्शन ऍक्ट याच्यावरती अँटी करप्शन ब्युरोने ठेवला, त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे व आयोगाचे आभार मानतो. सर्वात प्रथम एमजीएम कॉलेजचे विद्यार्थी व सायन्स कॉलेजचे विद्यार्थी ज्यांनी पठणाक्षर किंवा स्पीच प्ले जो केलेला आहे तो अतिशय उत्तम पठणाक्षर सादर केलंय. ते ज्या पठणाक्षरामधून कमी वेळामध्ये मोठा संदेश दिलेला आहे, त्याच्या त्या नाट्याबद्दल त्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल त्याच्याबद्दल मी आभारी आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एनसीसी विभाग, महाविद्यालयातील IQAC विभाग व करिअर गायडन्स सेल यांनी वेळोवेळी जगताप मॅडम भेट घेतली, त्याची चर्चा केली व हा कार्यक्रम यशस्वी घडण्यासाठी ज्या काही गोष्टी करायला पाहिजे आहेत त्या सर्व त्यांनी वेळोवेळी केल्या. त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्याचबरोबर ह्या सभागृहामध्ये जे सोशल वर्कर आहेत किंवा इतर जे प्रमुख मान्यवर आहेत ते अगदी सांगितलेल्या वेळेप्रमाणे 11:30 वाजता या सभागृहात हजर झाले. त्यांनी त्या कार्यक्रमाला लाभ घेतलेला आहे आणि त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली वेळ काढून. त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असलेले IPS श्रीकृष्ण कोकाटे सर व अश्विनी जगताप मॅडम यांनी महाविद्यालयाला संधी दिली की आपण काहीतरी अँटी करप्शन वरती किंवा भ्रष्टाचारावरती आपण जनजागृती करू शकतो. त्याच्याबद्दल सायन्स कॉलेजचे जे सिलेक्शन केलं आहे ते त्यांनी राष्ट्र केलं आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. व यांच्यासोबत फक्त कोकाटे सर किंवा जगताप मॅडमच नाही तर त्यांचे सर्व कर्मचारी हा कार्यक्रम किंवा अँटी करप्शन ब्युरो जे ऍक्ट लोकांना समजून देण्यासाठी जी मेहनत घेतलेली आहे, कारण ते फक्त आपण आज पाहत आहोत पण याच्या अगोदर 3, 4, 5 दिवसापासून तयारी चालू होती की काय करायचं आहे, कोण कधी बोलायचं आहे आणि सिक्वेन्स कशी पाहिजे किंवा 1 मिनिट सुद्धा वेळ वाया घालवू नये ही काळजी कशी घेता येईल. त्या सर्व कर्मचाऱ्यांचं मी आभारी आहे. त्यामध्येच मॅडम आणि सरांनी अतिशय उत्कृष्ट नियम व PPT प्रेझेंटेशन द्वारे आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे आणि त्या PPT प्रेझेंटेशन द्वारे जी माहिती मिळाली आहे ती खरंच उत्कृष्ट आहे. ती आपल्या सर्वांना कायमस्वरूपी लक्षात राहील. त्याबद्दल कोकाटे सरांचा मी आभारी आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम शिंदे सर यांनी हा कार्यक्रम घ्यायची जी संधी दिली किंवा जे कोऑर्डिनेशन केलेलं आहे त्याच्याबद्दल मी आभारी आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या वेळेत वेळ काढून संस्थेच्या सचिव मॅडम श्यामल बदकी मॅडम आपल्याला इथे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होत्या, त्याचा मी आभारी आहे. CDCचे चेअरमन विप्लाद बदकी सर हे इथे आले आणि त्या कार्यक्रमाचा शोभा वाढवली, त्याच्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. व महाविद्यालयातील कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, बंधू भगिनी आणि सर्व विद्यार्थी जे उपस्थित होते ते ह्या सर्व जे गाईडलाईन सांगितलेले आहेत ते फॉलो करतील आणि भविष्यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही किंवा भ्रष्टाचाराला आपण बळी पडणार नाही किंवा सपोर्ट करणार नाही ही सर्वजण हमी देऊन आपण हा कार्यक्रम संपला आहे. थँक्यू. दुःख सुखाला